पुढची बातमी पाहूया। टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024 च्या संच मान्यतेच्या जीआर विरोधात आज राज्यातल्या शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारले। राज्यभरामध्ये 60,000 शाळा बंद राहणार असल्याचा दावा महाराष्ट्र शिक्षक सेनेने केलाय। टीईटी सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 53 पेक्षा कमी वय असणाऱ्या सगळ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सक्ती केली आहे। यावर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि आपली भूमिका मांडावी अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे। 53 पेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना टीईटी पास होणं बंधनकारक करण्यात आल्यानं शिक्षक आक्रमक झाले। शिक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा होऊनही तोडगा न निघाल्यानं आंदोलन करण्यात येत आहे। 15 मार्च 2024 चा शालेय शिक्षण विभागाचा जो जीआर आहे हा तातडीने रद्द करावा। यासोबतच टीईटी परीक्षा जी अनिवार्य करण्यात आलेली आहे या टीईटी परीक्षेच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने सुप्रीम कोर्टाकडे पुनर्याचिका दाखल करावी। राज्यातील शिक्षकांचं अशैक्षणिक काम बंद करावं यासाठी आज राज्यभरामध्ये शाळा बंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। शासनाला विनंती आहे हे एक दिवसाचं आंदोलन आहे। तातडीने आमच्या जर या मागण्या मान्य नाही केल्या तर भविष्यामध्ये जाऊन आम्ही बेमुदत शाळा बंद करण्याचा देखील विचार करू। टीईटी सक्तीच्या विरोधात कोल्हापूरमध्ये शिक्षकांनी मोर्चा काढला। टीईटी सक्ती विरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी आंदोलक शिक्षकांनी केली। तर आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापण्याच्या सरकारच्या निर्णयावर आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे। खऱ्या अर्थाने टीईटी बंधनकारक आली आणि त्यानंतरचे जे शिक्षक नेमले गेले ते टीईटी पात्रच आहेत, परंतु त्याच्यापूर्वीचे जे शिक्षक नेमले ते त्यावेळच्या पात्रतेनुसार नेमलेले आहेत आणि त्यावेळच्या पात्रतेनुसार नेमलेले असल्यामुळेच त्यांना खऱ्या अर्थाने या टीईटीच्या परीक्षेतून मोकळीक दिली पाहिजे। कारण आता ह्या वयामध्ये अभ्यास करायचा की विद्यार्थ्यांच्याकडे आम्ही लक्ष द्यायचा असा प्रश्न निर्माण होईल। त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही या टीईटीच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे। विद्यार्थ्यांच्या मुळाशी घाव घालण्याचा हा प्रयत्न आहे। कारण शिक्षक हा मूळ आहे। समाज घडवणं, देश घडवणं, राज्य घडवण्याचं काम शिक्षक करतो आणि त्यालाच असं अशासकीय कामातून जर अडचणीत